जेव्हा बॉईज जेव्हा लवकर निघतील ना बाहेर तेव्हा तुम्ही पण आली पाहिजे. येणार किती लवकर. पहिला बोलत होती हरामी, आता होते खडूस. सिक्युरिटी चेकिंग पण झाली ना पटकन. येस आलेला आहे गाईस, लायसन आलेला आपला. पुलाव तर कॅरी करतेच आहे. हा श्रीखंड कॅरी करतो, ती ठेपले. चपाती कोण घेणार, हा चटणी. निस्ता गाबोरी टज्जुरी टज्जुरी. नमस्कार मंडळी, मी दुष्यंत दाणा, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आणि डेली व्लॉग मध्ये. आज आत्ताच अकाउंटचा झाला की नाही तर आज परत एकदा अकाउंटचं डेबिट कार्ड अप्लाय करायचं त्यासाठी, पण अकाउंट ट्रान्सफर होत नाहीये, त्यासाठी आलेलो. आणि सध्या ते काम झालं अर्ध काम. उद्या बघू, ते उद्या होईल. आणि आज असं काही काम नाही मला. बघूया आज काय काय करता येणार आपल्याला. चालून चालून दमले. बँकेत असंच काम असतं, या बँकेतून त्या बँकेत जावा, त्या बँकेतून या बँकेत जावा. काही बँकचे एम्प्लॉई चांगले असतात आणि काही बँकचे म्हणजे सोल आहे, म्हणजे ब्रांच असतं ना, कफरेड ब्रांच, नरिमन पॉइंट, असं 2 ब्रांच असतात. काही ब्रांचचे पब्लिक चांगले असते, स्टाफ वगैरे, आणि काही ब्रांचचे एकदम काय खडूस बोलते. खडूस पहिला बोलत होती हरामी, आता होते खडूस. तिला आलाय कंटाळा. ठीक आहे, आता बघूया, घरी जाऊया, जेवूया वगैरे. कारण किती वाजलेत? 1 वाजलेत. अजून काय कधी 12, 12:30, 11 इथंच निघाले. 11:30, 12ला 11:30 वाजता निघालेले आणि आता 1:10 झालेले आहेत. तर बघूया आज बाकीचं अर्धा ते काम तर झालंय आणि बाकीचं काम बघूया आता. बाकी जे आपली साईट आहे त्याचं पण आपल्याला काम करायचं. तर ते आज काय ऍक्च्युअली तुम्हाला बोललो फोटोज वगैरे अपलोड केले, पण ते अपलोड केलेच नाही ऍक्च्युअली. काल मी दुसऱ्या कामामध्येच राहिलो. तर बघू आज ते करतो आणि आता घरी जाऊन तेच करेल, पहिला फोटोज वगैरे अपलोड आणि बाकीचं काम उद्या. आज मला मार्केटला पण जायचं परत चप्पल घ्यायला. चला मग घरी पोहोचूया आणि बाकीचं आपलं काम आपणच करूया. सो गाईज आता घरी आलोय आणि आज माझ्या घरी केलंय जेवायला माझं फेवरेट, ते म्हणजे केळी आणि सुक्या खाऱ्याचं कालवण. आणि त्यासोबत आहे गाबोरी फ्राय. हा हे बघा, हे राईस, केळी आणि सुक्या खाऱ्याचं कालवण आणि ही गाबोरी बघा, नुसता गाबोरी टज्जुरी टज्जुरी. सो आता जेवण घेऊया आणि मग आपण आपल्या बाकीच्या कामाला लागूया. ठीक आहे का? पहिले पेट दूजा, फिर अपना काम दूजा. चलो फिर खाना खाते हैं और आपको बाद में दूसरे काम में मिलते हैं. जी आई गाबोरी गाबोरी. सो गाईज आता मी फोटोज वगैरे अपलोड करत होतो आपल्या साईटवर, तुम्हाला सांगितलेलं. तर सीन असं आहे की जे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अथॉरिटी ऑफ इंडियाचं लायसन आपण अप्लाय केलं आहे, पण अजूनपर्यंत आपल्याला तो लायसन आलेला नाही आहे. कारण जेव्हा फोटो वगैरे अपलोड करताय, कॅटलॉग असतो, तो कॅटलॉग फिल करायचा असतो. मग तिकडे तुम्हाला आपलं प्रोडक्ट आणि प्राइसिंग दिसते. तर ते ॲक्च्युली लायसन अप्लाय केलं, अजून लायसन आलं नाही. आता किती टायमानंतर तो लायसन येणार काय माहीत नाही. अजून मला मेलसुद्धा नाही आला आहे त्या लायसनचं. सो तोपर्यंत अजून अजून वेळ थांबावा लागेल. तोपर्यंत बघतो अजून कसं काय कुठल्या गोष्टी अजून आपल्याला काय लागणार. मग त्यानुसार तो आत्ताच अजून प्लॅनिंग करायला. सो आता मी तेच सगळं काही बघतोय. आज एक समजलं की अशी गोष्ट होते. ठीक आहे, बघा तुम्हाला दाखवतो. हे बघायला दिसतंय ना, हा लायसन नंबर आपल्याकडे आहे, पण अजून तो आलेला नाही आहे. आपला लायसन नंबर आपल्याला मिळाला आहे, पण अजून तो कन्फर्म आपलं लायसन बनलेलं नाही आहे. त्यामुळे आपण टाकू शकतो की नाही हे सुद्धा माहीत नाही आपल्याला. तो समजत नाही आहे काय करायचं. पहिला थोडेफार व्हिडिओज अजून आपल्याला बघायला लागणार, त्यानंतर आपण बघूया काय करता येईल काय नाही ते. Few moments later. आता मी फसाईच्या साईटवर आलो. इथे मला दाखवत आहे की रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट इज इशूड, पण तो सर्टिफिकेट मला भेटत नाही डाउनलोड करण्यासाठी. आणि कुठून करायचं काय माहीत. आता मी मेल केलं आहे, तिथूनच सेंड मेलचं एक तिथे ऑप्शन होतं. सो मी ते केलं. तर त्या मेलमध्ये आपण बघूया आपल्याला लायसन दिसतो की नाही ते. येस आलेला आहे गाईस, लायसन आलेला आपला.
रजिस्ट्रेशन नंबर ओके आलेला आहे काम. रजिस्ट्रेशन नंबर आपल्याला आलेला आहे. तर लायसन नंबर आपण टाकून आपला पुढचा प्रोसेस करू शकतो. सो गाईज ऑलमोस्ट आहे ना आपल्याला ते सगळं डिटेल्स फिल करून वगैरे झाले. फक्त आता एवढंच आहे की प्राइसिंग सेट करायचे आहे आणि मेन म्हणजे पॅकेजिंगचं कसं काय ते फक्त आपल्याला बघायचं आहे की तिच्या साईडवर आपण अपलोड करतायत ना तर आपण पॅकेजिंग कसं करून द्यायचं किंवा ते कसं येतील घ्यायला, ते काय पुढे प्रोसेस आहे ते आपल्याला काहीच माहीत नाही आहे. सो आता बघूया एक्झॅक्टली काय कसं व्हायचं. यूट्यूबला सगळं काही आपल्याला चेक करावं लागणार आणि बघावं लागणार आहे. आणि ते थोडेफार चार्जेस पण आहेत कसलं तरी ते पण आपल्याला एकदा फिगर आउट करायला लागणार आहेत. किती पॅकेजिंगसाठी किती चार्जेस आहेत, रिटर्नचे चार्जेस किती आहेत, काय आहेत, सगळं काही आपल्याला बघूनच करावं लागणार आहे. लेट्स सी. ती पण तेच बोलली जीपेच्या भानगडीत गाईज आमचं वाराणसीचे प्लॅनिंग चालू आहे सध्या. मीटिंग चालू आहे, मीटिंग वाराणसीची. तुम्हाला बोला ना वाराणसी चाललाय, यांच्यासोबत चाललाय वाराणसीला. अरे दुसरं मला सांग की बाबा ही अशी बोलते की बाबा मी असा करा तसा करायचा नक्की होणार आहे. बोलतो यार कधी केलंय दी 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 आधी आवडी तू नारळ घेतो ना ट्रेन कडे फोडायला. अरे पण मी तर जेवढं बोलतो तेवढं तर पहिला एक्सेप्ट कर. तू आता करून दाखव म्हणजे दाखव. मी पुलाव तर कॅरी करतेच आहे, हा श्रीखंड कॅरी करतो, ती ठेपले. चपाती कोण घेणार, हा चटणी घेतो. ए मरू दे तो कॅन्सल. ते माझ्यावर आहे. कळलं म्हणजे झालं. आपण रविवार सॉर्ट आउट करायचं आपल्याला. मी ब्रेड, बटर आणि जॅम ह्या 3 गोष्टी पण मी घेते. ब्राऊन ब्रेड कोणाला हवाय किंवा व्हाईट ब्रेडच हवाय. एवढे कोण आम्ही जेन्झी नाहीत, आम्ही आहेत एक दिवस जुना पण ब्रेड खातात. पण असं हवरासारखं वगैरे खायचं ना, जे ऍसिडिटी होणार, तुम्ही टाराम टुरून करणार. एसी मध्ये वास मारायची. वास बोलला ना मेन आहे मेन. सर्वात घाणेरडा म्हणजे एसी डब्यामध्ये जर वास आला ना समजायचा धीरज भाऊ. ओके म्हणजे तर राहिला आपला प्रश्न. तिकडे गेल्यावर जे पण काय असणार ते इमिजिएटली कॉन्ट्रीब्युशन करायचं, ब्लॉग मध्ये टाकायचं नाही. लक्ष्मी करके आणि फोटो जास्त काढायचे. फोटो सगळ्यांनीच काढायचे छान आपल्या फोटो आपल्या फोटो आपल्या फोननी. 70,000चा मोबाईल घेतला तिच्या ढकलीने. ज्यांना रिलीज करायचं ते काढतील बरोबर. ओके ओके आय कॅन अंडरस्टँड. ठीक आहे. आपल्याला निघायचं किती वाजता घरातून? 10:30 वाजता. आपली गाडी 12ची आहे. भले तुम्ही बोलणार 12ची आहे, 12:10 काही असू दे. आपण तिकडे 10 वाजता निघू, तिथे लवकर पोहोचू. सिक्युरिटी चेकिंग पण झाली ना पटकन. जर आपले सिक्युरिटी चेकिंग त्याच्या आलं का एअरपोर्टला झालं का भाई? रॅकवर आहेत, कन्फर्मेशन झाले तर आपल्या इथे शिकतील. आजपासूनच रूल चालू आहे. 10 तास आधी चार्ट प्रिपेअर्ड होतोय. ऍडजस्टमेंट तुम्हाला मुलींसाठीच करायचं आहे पहिली गोष्ट. पोरा तर अरे नाही, पण आपण करूया जे पण काय. पण ते समताच्या भावाने दिले का नाही आपल्या तिकीटचं? सांगितलं का कोणाला? हा असं नसते ते त्यांचं जे कन्फर्मेशनचा अतिशय कोटा माझं नाव सांग. एकताने सांगितलं. कॅन्सल मग. एकताने सांगितलं. अतिशय बोल. काय बोलताय? जे पण काय असेल ते बोलत चला आणि करत चला, म्हणजे जेणेकरून प्रत्येकाला कळेल तुम्हाला जे वाटतं ते. आणि तुझं काय बॉईज ट्रिप तुला फक्त करायची, तुला गर्लसोबत लाज वाटते. मी पण काय गर्ल आहे, मी पण बॉय सारखीच आहे ना, मला पण घेऊन सी. हा मग जेव्हा मुलं लवकर उठतील ना तेव्हा तुमच्यावर तुम्ही तुमची वेगळी रूम घ्यायची. एक मिनिट. जेव्हा बॉईज जेव्हा लवकर निघतील ना बाहेर तेव्हा तुम्ही पण आली पाहिजे. येणार. आम्ही धीरज किती लवकर येतो मला बघायचं. धीरज बॉईज कसं 20 मिनिटात तयार होतात तसे तुम्ही होतील काय? होणार. अरे आम्ही 3:50 ला उठून 4 वाजता बाहेर निघतील कुठे गेलो. त्याच्या पहिला मी तयार होऊन दाखवेन. त्याच्या पहिला मी तयार होऊन दाखवेन. चॅलेंज. आता कुठे एकता आली 10 मिनिटं मेकअप लावलं फक्त आली. अरे तुला फक्त फोन करतो, फोन उचल. अरे तिथे तर खतरनाक आहे. प्रॉब्लेम म्हणजे साडी चांगली नव्हतं पण दुसरी घालते. कोण शिवानी बहिणी.
धीरजचं कसं मध्ये फोन केल्यावर तो म्हणजे झोपल्यावर समोरचा माणूस काही होते तो मेला गेला मग माणूस फोन उचलता त्याची बॉडी स्मशानाची हाडं आणतील ना असती तेव्हा तो माणूस बोलतो काय झालं बोल ना अरे माणूस गेला तेव्हा तो फोनच होतो हे सगळं करू नको फोन सायलेंटवर ठेवू नको रूमवर आम्ही असतील सगळे उठवायला. आम्ही बॉयज एका रूम मध्ये असतील ना मग. मी अरे बाबा तुम्ही धीरज आहे तो मला माहिती आहे तो धीरज आहे आणि त्याला ओळखते धीरज आहे रोज 8 किलोमीटर त्याच्या चालायचं डोक्याच्या केसापासून ते पायाच्या शेवटच्या नखापर्यंत मी त्याला ओळखते बोटाच्या नखापर्यंत नाही, तो मला ब्लॉग मी टाकूच नको ते बंद कर चालू आहे 4 मिनिटं झाली मस्त. तू काय एवढं सगळं टाकणार नाही मला काय फरक पडत नाही मी काय पहिल्यांदा बोलत नाही तुला वाटते मी नाही टाकणार आहे सगळं ब्लॉग मध्ये 5 मिनिटं झालेत ते बघ. उद्या 7 वाजता गाईज उद्या 7 वाजता ब्लॉग बघा. ठीक आहे रात्रीच एडिट होणार. व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा.